राज्यामध्ये लवकरच दारूचे दर वाढण्याची शक्यता आहे। महसूल वाढीसाठी दारूवरील कर वाढवण्याची आता शक्यता पाहायला मिळते। दारू विक्रीस चाप लावत सरकार आता महसूल वाढवण्याचा प्रयत्न करेल। गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत झाली। 5 सदस्यीय समितीला अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या। राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत महसूल वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार अशी माहिती मिळते आहे। महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये लवकरच दारूचे दर वाढण्याची शक्यता आहे। महसूल वाढीसाठी दारूवरील कर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि 5 सदस्यीय समितीला अभ्यास करण्याच्या सूचना या संदर्भात देण्यात आल्या। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, महत्त्वाची एक बातमी, राज्यात लवकरच आता दारूचे दर वाढण्याची शक्यता दिसते। गौरी, आपण जर बघितलं असेल तर महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकार नेहमीच वेगवेगळे प्रयत्न करत असते। आपण जर पाहिलं असेल तर राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडत असल्याची चर्चा आहे। त्यातच आता प्रत्येक विभागातून महसूल कसा वाढवला जाईल यासाठी प्रयत्न केले जातात। आता दारू विक्रीवरील कर जो आहे तो वाढवण्यात येऊ शकतो, कारण त्यासाठी एक समिती गठीत केली। या समितीमध्ये आपण जर गौरी पाहिलं असेल तर गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर ही समिती नेमली आणि या समितीमध्ये जवळपास 5 जणांचा जो आहे तो समावेश करण्यात आला आहे। नुकताच त्याचा शासन निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आला। यामध्ये आपण पाहिलं असेल तर वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव देखील आहेत, त्यासोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर मुख्य सचिव आहेत, त्यासोबत वस्तू व सेवा कर विभागाचे आयुक्त आणि उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांचा या समितीमध्ये जो आहे तो समावेश करण्यात आला आहे। ही समिती जी आहे ती अभ्यास करणार आहे आणि एक अहवाल सादर करणार आहे। हा अहवाल राज्य सरकारला जो आहे तो देण्यात येणार। त्यानंतरच दारू विक्रीवरील कर जे आहेत ते वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो। यामध्ये जर आपण पाहिलं असेल गौरी तर दारू विक्री करताना जो परवाना दिला जातो त्यावरील देखील कर जो आहे तो वाढू शकतो अशी आपल्याला माहिती मिळते। या शासन निर्णयात गौरी असं म्हटलंय की इतर राज्यातील मद्य निर्मिती धोरण, नेमका काय काय त्यांना अभ्यास करायचा, त्यामध्ये इतर राज्यातील मद्य निर्मिती धोरण, अनुप्राप्ती प्रकार, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या चांगल्या पद्धतीचा धोरणांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवणे असं या खरं तर शासन निर्णय सांगण्यात आले। त्यामुळे हा शासन निर्णय आल्यानंतर आता एक समिती स्थापन झाली। आता ही समिती जी आहे ती अभ्यास करून अहवाल देईल आणि त्यानंतरच दारू विक्रीवरील कर जो आहे तो वाढू शकतो। खरं तर चर्चा हीच होती की राज्याच्या तिजोरीवर भार पडलेला आहे, तिजोरी खडखडत आहे। विरोधकांकडून देखील गौरी सातत्याने टीका केली जाते, कारण राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि निवडणुकीच्या काळात घोषणा करून आता सरकारकडे लाडक्या बहिणीसाठी पैसे नाहीयेत अशी टीका विरोधकांकडून केली जात होती। मात्र आता कुठेतरी राज्य सरकार आपलं उत्पादन आणि महसूल वाढवण्यामध्ये आता प्रयत्न करते, त्याचाच हा भाग म्हटला जाऊ शकतो गौरी। हो, नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।